नमस्कार. कधी विचार केलाय का की कंपन्यांना जेव्हा कमी वेळेसाठी म्हणजे अगदी थोड्या काळासाठी पैशांची गरज असते तेव्हा ते नक्की काय करतात? आज आपण कॉर्पोरेट ठेवींच्या दुनियेत शिरून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग हा इंटरेस्टिंग प्रवास सुरू करूया. कल्पना करा, एका कंपनीला पटकन पैशांची गरज आहे. त्यांना कंपनीचा विस्तार करायचा आहे, पण त्यांना कंपनीतला स्वतःचा हिस्सा विकायचा नाहीये आणि बँकेकडून मोठं कर्जही नकोय. मग काय? त्यांच्याकडे कोणता मार्ग उरतो? हाच तो महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कॉर्पोरेट ठेवींमध्ये मिळतं. आणि उत्तर आहे सार्वजनिक ठेवी. कंपन्यांसाठी हे एक जबरदस्त आर्थिक साधन आहे, ज्याच्या मदतीने त्या थेट लोकांकडून किंवा त्यांच्या सदस्यांकडून कमी कालावधीसाठी भांडवल म्हणजे पैसे उभे करू शकतात. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आपण कंपनीला भांडवलाची गरज का लागते इथपासून सुरुवात करू. मग कॉर्पोरेट ठेव म्हणजे नेमकं काय, त्याचे नियम काय आहेत, ते स्वीकारण्याची प्रक्रिया कशी असते आणि शेवटी त्या ठेवीचं संपूर्ण आयुष्य कसं असतं हे सगळं पाहणार आहोत. चला तर मग सगळ्यात पहिल्या मुद्द्याकडे वळूया. आपण हे समजून घेऊ की जेव्हा एखादी कंपनी म्हणते की आम्ही ठेवी स्वीकारत आहोत, तेव्हा त्याचा खरा अर्थ काय असतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ठेव म्हणजे कंपनीने सामान्य लोकांपासून घेतलेलं एक प्रकारचं छोट्या मुदतीचं कर्ज. कंपनी हे पैसे तिच्या रोजच्या कामासाठी किंवा एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी वापरते. आता कर्ज घेतलंय म्हणल्यावर त्याचा काहीतरी पुरावा हवा, बरोबर? तर कंपनी ठेवीदाराला एक ठेव पावती म्हणजेच डिपॉझिट रिसीट देते. ही एक कायदेशीर पोचपावतीच असते, ज्यावर ठेवीच्या सगळ्या अटी, नियम, व्याजदर सगळं काही स्पष्टपणे लिहिलेलं असतं. यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठेवी आणि शेअर्स यातला फरक समजून घेणं. जेव्हा आपण शेअर्स विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचे मालक बनतो, भागीदार होतो. पण जेव्हा आपण कंपनी ठेवतो तेव्हा आपण कंपनीला कर्ज देत असतो. म्हणूनच ठेवीदारांना ठरलेलं व्याज आणि मुदत संपल्यावर त्यांचे पैसे परत मिळतात, जे शेअर्सच्या बाबतीत होतच असं नाही. आता तुम्हाला वाटेल की हे किती सोपं आहे, पण थांबा, ठेवी स्वीकारण्याची ही प्रक्रिया इतकी सरळ नाहीये. यावर खूप कडक नियम आणि अटी लागू आहेत. चला तर मग या नियमांच्या चौकटीबद्दल थोडं जाणून घेऊया. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही एक अत्यंत नियंत्रित प्रक्रिया आहे. का? कारण यात सामान्य लोकांचे, आपल्यासारख्या गुंतवणूकदारांचे पैसे गुंतलेले असतात. म्हणूनच गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नये यासाठी कंपनी कायदा 2013 आणि रिझर्व्ह बँक या सगळ्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. याचा अर्थ असा नाही की कोणतीही कंपनी उठून ठेवी स्वीकारू शकते. नाही. खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी कंपन्या काही विशिष्ट नियमानुसारच ठेवी स्वीकारू शकतात. पण बँकिंग कंपन्या, NBFCs आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना हे करता येत नाही. का? कारण पैसे स्वीकारणं हा तर त्यांचा मुख्य व्यवसायच आहे आणि त्यांच्यासाठी RBIचे नियम अजून वेगळे आणि जास्त कडक आहेत. ठेवी किती काळासाठी स्वीकारायच्या यावरही कडक बंधनं आहेत. कोणतीही कंपनी कमीत कमी 6 महिन्यांसाठी आणि जास्तीत जास्त 36 महिने म्हणजे 3 वर्षांसाठीच ठेवी स्वीकारू शकते. त्यापेक्षा कमी नाही आणि जास्तही नाही. ठेवींचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे सुरक्षित आणि दुसरी असुरक्षित. या 2 शब्दांमध्ये एक खूप मोठा फरक आहे, जो प्रत्येक ठेवीदाराने समजून घेतलाच पाहिजे. आता सुरक्षित ठेव म्हणजे काय? तर जेव्हा ठेवी सुरक्षित असतात तेव्हा कंपनीला स्वतःची जमीन, इमारत किंवा मशिनरी यांसारखी मालमत्ता तारण ठेवावी लागते. ह्याचा फायदा काय? जर कंपनी उद्या पैसे परत करू शकली नाही तर ही मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत केले जाऊ शकतात. एक प्रकारची गॅरंटीच आहे ही. चला आता याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. नियम समजले, प्रकार समजले, पण प्रत्यक्षात कंपनीला ठेवी स्वीकारण्यासाठी नक्की कोणत्या पायऱ्यांमधून जावं लागतं? ही एक खूप काटेकोर आणि शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी संचालक मंडळाची बैठक होते. मग क्रेडिट रेटिंग घ्यावं लागतं, जाहिरात द्यावी लागते. प्रत्येक टप्पा हा पारदर्शकतेसाठी आणि गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठीच बनवलेला आहे. आणि हो, पैसे मिळाल्यावर 21 दिवसांच्या आत पावती देणं हे कंपनीवर बंधनकारक आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेत ठेव विश्वस्त म्हणजेच डिपॉझिट ट्रस्टीज यांची भूमिका खूपच जास्त महत्त्वाची आहे. ते एक प्रकारे ठेवीदारांचे रखवालदार म्हणून काम करतात.
समजा कंपनीने पैसे परत केले नाहीत, तर ठेवीदारांच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा आणि तारण ठेवलेली मालमत्ता ताब्यात घेण्याचा सगळा अधिकार ह्या विश्वस्तांना असतो. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर नियम आहे. सुरक्षित ठेवी स्वीकारल्यानंतर बरोबर 30 दिवसांच्या आत कंपनीला तिच्या मालमत्तेवर चार्ज निर्माण करावा लागतो. आता चार्ज निर्माण करणे म्हणजे काय? तर सोप्या भाषेत ही एक कायदेशीर नोंदणी आहे, जी अधिकृतपणे जाहीर करते की ही मालमत्ता आता ठेवीदारांसाठी तारण म्हणून ठेवलेली आहे. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. कंपनीने यशस्वीरित्या ठेवी स्वीकारल्या, पैसे गोळा केले. पण आता पुढे काय होतं हे आपण पाहूया. ठेवी स्वीकारल्यावर कंपनीवर 2 मुख्य जबाबदाऱ्या येतात. पहिली, ठरलेल्या वेळेवर आणि ठरलेल्या दराने व्याज देणं. आणि दुसरी, सगळ्यात महत्त्वाची, मुदत संपल्यावर संपूर्ण मूळ रक्कम म्हणजे मुद्दल परत करणं. म्हणजे एका ठेवीदाराच्या नजरेतनं पाहिलं तर हा प्रवास अगदी सरळ आहे. आधी पैसे गुंतवायचे, मग नियमितपणे व्याज मिळवायचं आणि शेवटी मुदत संपल्यावर आपले पूर्ण पैसे परत घ्यायचे. पण सगळ्यात मोठा प्रश्न, ज्याची प्रत्येकाला भीती वाटते, जर कंपनीने पैसे परत दिलेच नाहीत तर काय? यात धोका किती आहे? आणि इथेच ठेव विश्वस्त आणि सुरक्षित ठेवी यांचं खरं महत्त्व समोर येतं. जर कंपनी पैसे परत करू शकली नाही, तर विश्वस्त पुढे येतात. ते ती तारण ठेवलेली मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे वसूल करू शकतात. हीच या संपूर्ण प्रक्रियेतली सगळ्यात मोठी सुरक्षा आहे. तर मग एवढे सगळे नियम, कायदे आणि सुरक्षा उपाय असूनही कॉर्पोरेट ठेवींमध्ये गुंतवणूक करणं हे एक हुशारीचं काम आहे की एक धाडसी पाऊल? याचं उत्तर खरं तर त्या कंपनीच्या विश्वासार्हतेवर आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. यावर नक्की विचार करा.